नमस्कार मंडळी, मी प्रिया स्वागत करते तुमचं रियाज रेसिपी मराठीमध्ये. आज आपण गुढीपाडवा स्पेशल पुरणपोळी बनवणार आहोत. इथे बघू शकता किती मऊ झालेली आहे पुरणपोळी, कशी पटकन तुटते आहे आणि सारणही पूर्ण पोळीला व्यवस्थित एकसारखं लागलं गेलेलं आहे. आणि बरं का मंडळी, ही पुरणपोळी आपण पुरण यंत्राचा किंवा मिक्सरचा वापर न करता बनवलेली आहे. जराही पुरण वाटलेलं नाही आहे. अगदी नवशिकेही आरामात बनवू शकतील एवढी सोपी ही पुरणपोळीची रेसिपी आहे. त्यासाठी भरपूर अशा टिप्स दिलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 ग्लास हरभरा डाळ घेतलेली आहे. डाळ ही आपण 1-2 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत. इथे बघू शकता 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ आपल्याला. त्यानंतर कोमट पाण्यामध्ये याला आपण भिजत ठेवणार आहोत. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 4 ते 5 तासासाठी भिजवून घेऊ शकता. वेळ नसेल तर हलक्याशा कोमट पाण्यामध्ये 1-2 तास डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे. डाळ भिजवल्याने होतं काय, की आपण ज्यावेळी डाळ शिजवतो त्यावेळी अगदी 2 शिट्टीमध्ये डाळ आपली शिजते. इथे बघू शकता थोडंसं हलक्या हाताने चोळून डाळ धुवून घ्यायची आहे, म्हणजे त्याचं जे खराब पाणी आहे ते पूर्ण निघून जाईल. रात्रभर डाळ पाण्यात ठेवण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. आत्ता उन्हाळा आहे त्यामुळे आपल्या डाळीला आंबूस असा वास येऊ शकतो. त्यामुळे फक्त 2 तासासाठी कोमट पाण्यामध्ये ही डाळ भिजत ठेवायची आहे. तुमच्याकडे गुढीपाडव्या दिवशी गुढीला कशाचा नैवेद्य दाखवला जातो तेही कमेंट करून सांगा. हे बघू शकता 2 तासानंतरून व्यवस्थित आपली अशी डाळ भिजलेली आहे. डाळ हातावरती घ्यायची आहे आणि एका डाळीचं असं पटकन 2 भाग झाले की समजायचं व्यवस्थित अशी आपली डाळ भिजलेली आहे. आता ह्या डाळीतलं जे पाणी आहे शिल्लक ते आपण काढून घेणार आहोत आणि फक्त डाळ आपण कुकरमध्ये घालून घेणार आहोत. सगळी डाळ कुकरमध्ये घालून झाल्यानंतर व्यवस्थित पसरून घ्यायची आहे आणि ज्या ग्लासने आपण पहिल्यांदा डाळ मोजून घेतलेली होती त्याच ग्लासने इथे 1.5 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ, थोडीशी हळद आणि 1 चमचा तेल घालायचं आहे. माझ्याकडून थोडंसं तेल विसरलं घालायचं. त्यानंतर आपली डाळ कुकरला शिजवून घ्यायची आहे. मीडियम गॅसवरती 1 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आपल्याला कुकर होतोय तोपर्यंत आपण कणिक तयार करून घेऊयात. इथे मी 2-2.25 ग्लास गव्हाचं पीठ चाळून एका डब्यामध्ये ठेवलेलं होतं. ते पीठ याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. ज्या ग्लासने आपण सुरुवातीला डाळ मोजून घेतली त्याच ग्लासने पीठही मोजून घेतलेलं आहे. पिठामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे चिमूटभर. व्यवस्थित मिक्स करून थोडं-थोडं पाणी घेऊन आपल्याला या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला तुम्ही थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि ते पूर्ण पाणी पिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे या पिठामध्ये आपण मैदा वगैरे काहीही वापरलेलं नाही आहे. मी इथं पोळ्या बनवण्यासाठी जे पीठ वापरलेलं आहे ते आटा आहे. पॅकेटवाला जो आटा येतो तो आम्ही इथे बाहेर राहत असल्यामुळे आम्हाला वापरावा लागतो. तरीही बघू शकता या आट्याच्या कणकेच्या पोळ्या किती मस्त झालेल्या आहेत आपल्या ते. इथे बघू शकता कणिक ही घट्टसर मळून झालेली आहे. कणिक नेहमीच्या आपल्या कणकेपेक्षा थोडीशी घट्टसर मळून घ्यायची आहे. माझ्या प्रेस करण्याच्या अंदाजावरून तुम्हाला समजलं नसेल कणिक किती घट्ट आहे ते. कणिक मळून झाल्यानंतर आपण याला मुरण्यासाठी ठेवून देणार आहोत. इथे एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण ही कणिक डीप करून ठेवायची आहे. पूर्ण कणिक बुडेपर्यंत आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. या पद्धतीने थोडीशी पसरून घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण कणिक एकसारखी मुरली जाईल पाण्यामध्ये. 1 तासासाठी आपण ही कणिक भिजत ठेवणार आहोत अशी. कणिक भिजल्याने आपल्याला जास्त चुरण्याची याला गरज भासत नाही. कणिक मऊ होईपर्यंत आपला कुकरही थंड झालेला आहे. इथे बघू शकता मी तेलही टाकलेलं नाही आहे, तरी आपलं झाकण अजिबात खराब झालेलं नाही आहे कुकरचं. 1 ग्लास डाळीसाठी 1.5 ग्लास पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. इथे बघू शकता येळवणी आपलं थोडंसं कमी निघणार आहे. पण डाळ बघू शकता किती मस्त शिजलेली आहे. एकदम अशी मऊसूत डाळ शिजलेली आहे. याला जास्तही चमच्याने वगैरे हलवत बसायचं नाही आहे. चाळण घ्यायची आहे आणि चाळणीत अशी डाळ ठेवून द्यायची आहे, जेणेकरून सगळं जे आपलं एक्स्ट्राचं येळवणी आहे ते निघून जाईल. डाळीतलं जे पाणी आहे ते निघून गेल्यानंतर आपण डाळ परतून घेणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला ज्या ग्लासने मी डाळ मोजून घेतली होती त्याच ग्लासने पाऊण ग्लास साखर घेतलेली आहे. पाव ग्लास गूळ घातलेला आहे. म्हणजे 3 भाग आपल्याला साखर घ्यायची आहे आणि 1 भाग गूळ घ्यायचा आहे. इथे मी काळा गूळ वापरलेला आहे. तुम्ही कोणताही वापरू शकता. ते कढईमध्ये डाळ घालून घ्यायची आहे आणि अर्धा 1 मिनिट आपल्याला फक्त डाळ परतून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं, जे डाळीमध्ये थोडंसं पाणी असेल तेही आपलं निघून जातं आणि जास्तीचं पाणी सुटत नाही, कारण का आपण गूळ आणि साखर घालणार आहोत. त्यानंतरही डाळीला आपलं पाणी सुटतं. डाळ अर्धा ते 1 मिनिटं परतून झाल्यानंतर मगाशी आपण जे मोजून घेतलेले होते साखर आणि गूळ ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. साखर याच्यासाठी मी इथे वापरलेले आहे, की गुळाच्या प्रमाणामध्ये साखरेला पाणी कमी सुटतं आणि आपण पुरण वाटूनही घेणार नाही आहोत. त्याच्यामुळे आपलं व्यवस्थित असं पुरणाची कन्सिस्टन्सी तयार व्हावी यासाठी मी 3 भाग आणि 1 भाग गूळ घेतलेला आहे. जरी 1 भाग गूळ घेतलेला असला तरीही मी काळा गूळ वापरलेला आहे. त्याच्यामुळे पुरणाला कलरही मस्त आलेला आहे. इथे बघू शकता गूळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरून किती मस्त कलर आलेला आहे आपल्या डाळीला. इथे बघू शकता आपण ज्यावेळी डाळ
परतणार आहोत त्यावेळी हा कालवणाची जी पळी असते ती पळी आपल्याला घ्यायची आहे आणि पळीच्या पाठीमागच्या साहाय्याने आपल्याला डाळ अशी घोटून घ्यायची आहे, जेणेकरून आपली जी डाळ आहे ती परततानाच बारीक होईल. सुरुवातीला 1-2 मिनटं फुल गॅसवरती एकसारखं हलवत अशी डाळ परतून घ्यायची आहे. पण नंतरून जसं डाळीतलं पाणी कमी होऊ लागेल तसं गॅसची फ्लेम ही मीडियम टू लो ठेवायची आहे. नाहीतर आपली डाळ जी आहे ती खाली लागू शकते. इथे बघू शकता एकसारखं असं मधून-अधून हलवत घोटून घेतल्यामुळे डाळ आपली बऱ्याच वेळेला काय होतं, पुरण जर का व्यवस्थित परतलं गेलं नाही तर पुरण पातळसर होतं आणि आपल्या पोळ्याही व्यवस्थित येत नाही. पुरण व्यवस्थित झालंय की नाही ते कसं चेक करायचं ते सांगते. एक चमचा घ्यायचा आणि या पद्धतीमध्ये डाळीमध्ये ठेवून द्यायचा. व्यवस्थित जर का चमचा उभा राहिला तर समजायचं पुरण आपलं अगदी परफेक्ट आहे. पुरण थंड होण्यासाठी ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण कणिक तयार करून घेणार आहोत. इथे बघू शकता कणिकही आपली व्यवस्थित भिजल्या गेलेली आहे. व्यवस्थित अशी आपली कणिक मळून घ्यायची आहे. एक 3 ते 4 मिनिटामध्ये कणिक बनून तयार होते. याला जास्तही मळत बसावं लागत नाही. इथे बघू शकता या पद्धतीने सगळी कणिक एकसारखी सलग अशी बनवून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये जराही कठीण भाग किंवा गाठी राहायला नकोत. त्यानंतर आपण कणिक मळताना याच्यामध्ये मी जराही एक्स्ट्राचं पाणी घेतलेलं नाही आहे. भिजत ठेवल्यामुळे कणिक आपली आधीच ओलसर झाली होती. त्याच ओलसरपणामध्ये कणिक मळून घेतलेली आहे. वरून ह्याला अजिबात पाणी लावलेलं नाही आहे. कणिक मळून झाल्यानंतर शेवटी आपण यावरती तेल घालून पुन्हा कणिक व्यवस्थित मळून घेणार आहोत. एक 3 ते 4 चमचे पोहे खायचं तेल घालायचं आहे. इथे बघू शकता कणिक आपली कशी चिकट अशी मळून झालेली आहे. बघू शकता आट्याचं पीठ आहे तरीसुद्धा कशी मस्तपैकी कणिक मळून झालेली आहे. कणिक आणि पुरण याचा जर का मेळ बसला तर आपली पोळी मस्तपैकी होते. इथे बघू शकता कणिक तयार करून घेऊपर्यंत आपलं पुरण थंड झालेलं आहे. कसं मऊसर असं पुरण झालेलं आहे. इथे बघू शकता पुरण थंड करून घेतल्यानंतर पुरणाला एक घट्टसरपणा आलेला आहे. याच्यामध्ये आपण एक 1.5 चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि जो आपला पेला असतो त्या पेल्याच्या साहाय्याने वेलची पूड मिक्स करून घेणार आहोत. पेला यासाठी की तो तळाला एकदम प्लेन असतो आणि व्यवस्थित आपली जी एखादी डाळ जी राहिलेली असेल या पुरणामध्ये तीही याच्यामध्ये बारीक होऊन जाईल. सगळ्या पुरणामध्ये वेलची पूड मिक्स झाल्यानंतर त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. इथे कणकेचेही मी छोटे-छोटे गोळे तयार करून घेतले आहेत. बघू शकता या पद्धतीने आपल्याला पूर्ण याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. दोन्ही अंगठ्याच्या साहाय्याने वाटी तयार करून घ्यायची आहे आणि आपला पुरणाचा गोळा याच्यामध्ये ठेवून दोन्ही अंगठ्याच्या साहाय्याने याला प्रेस करत गोळा आपल्या कणकेमध्ये घालून घ्यायचा आहे पुरणाचा आणि जी एक्स्ट्राची कणिक आहे तीही या पद्धतीने आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर यावरती थोडंसं पीठ घालून गोलसर करून घ्यायचं आहे आणि आपण सुरुवातीला पोळपाटावरती हा जो आपला उंडा आहे तो पसरवून घेणार आहोत. ते बघू शकता या पद्धतीने पोळीचा उंडा पसरवून घ्यायचा आहे म्हणजे जे आपलं पुरण आहे ते पूर्ण पोळीला एकसारखं लागलं जाईल. दोन्ही साईडनं थोडंसं पीठ घालून आपल्याला व्यवस्थित अशी पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटताना अतिशय हलक्या हाताने लाटायची आहे. बघू शकता कशी सरसर सरकती आपली पोळी. त्यानंतर जर का तुम्हाला वाटलं की पोळी आपल्या लाटण्याला चिकटते तर वरच्या बाजूने थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित पीठ पसरून पुन्हा पोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. एकाच बाजूने आपण पोळी लाटणार आहोत. अजिबात अलटी-पलटी करून पोळी लाटायची नाही आहे. हे बघू शकता या पद्धतीने आपली पोळी लाटून झालेली आहे. तवाही गरम झालेला आहे. तव्यावरती पहिल्यांदा आपण तेल लावून घेणार आहोत आणि नंतरून ही आपली पोळी आहे ती टाकून घ्यायची आहे. सुरुवातीला पोळी पलटी करताना आपण हाताच्या साहाय्याने पलटी करणार आहोत. पहिल्यांदाच जर का उलटणं लावलं तर आपली पोळी फाटू शकते आणि नंतरून आपण उलटण्याच्या साहाय्याने अलटी-पलटी करून व्यवस्थित तेल लावून पोळी भाजून घेणार आहोत. तुम्ही तूपही लावू शकता. आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमंडळींमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून आपला चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.